नाहीच, शक्यच नाही आहे. अरे आमच्यासारखे मित्र आहेत तुमच्यासोबत, काय चिंता करता, पण नाहीच. म्हणून म्हटलं सोप्या शब्दात लक्षात घ्या की जसं हे कर्ज घेतल्यामुळे तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार नाही, तुम्ही कर्जबाजारी होणार नाही, ती परिस्थिती महाराष्ट्राची तुमच्यापेक्षा थोडी उत्तम आहे. आता आमचे जयंतराव तर थेट मणकर्णिका घाटावर पोहोचले. मला आनंद वाटला जयंतराव मंदिराचं, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला, चांगला उल्लेख केला. मला अतिशय आनंद आहे, कारण शेवटी आपण धार्मिक लोक आहोत आणि अहिल्या माता तर अशा आहेत की ज्यांनी संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस परकीय आक्रमकांनी धार्मिक स्थळ उद्ध्वस्त केली होती, ती सगळी स्थळं तयार करण्याचं काम हे अहिल्या मातांनी केलं. अर्थात तुमच्याही सरकारला अहिल्यादेवींचा सन्मान करण्याची संधी होती, पण 66 वर्षात तुम्ही अहमदनगरचं नाव अहिल्यानगर नाही केलं. आणि आता ठीक आहे, तुम्ही थेट उत्तर प्रदेशात गेलात, मणकर्णिका घाट तोडला आणि काय काय केलं, काही खरं नाही. मणकर्णिका घाटाचं संवर्धनाचं काम चाललेलं आहे. हा ASI प्रोटेक्टेड आहे, त्यामुळे याची प्रत्येक गोष्टीची परवानगी ASI कडनं घ्यावी लागते. जसं आपण रायगडाचं संवर्धन करतो तसंच मणकर्णिका घाटाचं संवर्धन होत आहे. आणि तिथे जे काही आहे अंत्यसंस्कार घाट, लाकूड ठेवण्याची जागा, धार्मिक विधीची जागा, मुंडन जागा, इतर बसण्याची जागा, प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, या सगळ्या गोष्टी तिथल्या सर्व मूर्तींचं जतन करण्यात आलेलं आहे. आणि यासोबत मणकर्णिका घाटावर असलेल्या मसनाथ मंदिर, महाकाल मंदिर, तारकेश्वर महादेव मंदिर आणि अन्य मंदिरं आहेत, त्याचं संवर्धन केलं जात आहे, तेही ASIच्या मार्गदर्शनाखाली. जसं आपण आपल्या ज्योतिर्लिंगांचं करतोय तशाच पद्धतीनं कुठलंही मंदिर तोडलं जाणार नाही, कुठलीही मूर्ती काढली जाणार नाही. उलट हा घाट वापरणं अधिक सुविधाजनक व्हावं या संदर्भात हे काम चाललेलं आहे. आणि त्या संदर्भातले सगळे फोटो देखील मी घेऊन आलो आहे, नंतर तुम्हाला पाठवून देतो की आज काय परिस्थिती आहे आणि नंतर त्याचं काय होणार आहे. आणि त्याचे जे मान्यता सगळ्या ASIने दिलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यासारख्या माणसांनी तरी अशा नरेटिव्हच्या भानगडीत पडू नये. हुशार माणसं जी असतात त्यांनी आकड्यातनं, तर्कातनं आपला नरेटिव्ह तयार केला पाहिजे. आता जयंतरावनी बावनकुळे साहेबांवरच आक्षेप घेतला. तुम्ही त्यांना घेऊन गेले नाही म्हणून त्यांनी आक्षेप घेतला. कोराळीच्या मंदिरात त्यांनी सांगितलं, एवढंच एक कारण आहे. पण हे खरं नाही आहे जयंतराव. आपण या ठिकाणी सगळ्यांकरता पैसे ठेवलेले आहेत. काही आराखडे आधी आले आहेत, काही नंतर आले आहेत, काही चालू स्कीम आहे. भीमाशंकरचा आराखडा आहे, घृष्णेश्वरचा आराखडा आहे, औंढ्यानाथनाथचा आराखडा आहे, त्र्यंबकेश्वरचा आणि परळी बैजनाथचा आता नवीन आराखडा 300 कोटी रुपयाचा. त्या ठिकाणी आत्ता आपल्या शिखर समितीत आलेला आहे. जुना चालू आहे, त्याला पैसे दिले आहेत, पण त्यानंतर असं लक्षात आलं की याला रिवाईज केलं पाहिजे. विशेषतः ज्यावेळेस अजितदादा होते तर अजितदादांनी देखील आम्हाला विनंती केली होती की हा रिवाईज आराखडा घ्या, आणि म्हणून आपण तो रिवाईज करून तो आपल्या याच्यामध्ये आणलेला आहे. त्यामुळे त्यालाही आपण जे काही पैसे आहेत ते देणार आहोत. आपण बघा, देऊ, भंडारा, पंढरपूर, आळंदी, डोंगर, शेगाव, तुकडोजी महाराज, मोजरी, सगळं आता इतकं मी सगळं वाचून दाखवत नाही, पण असं फक्त बावनकुळे साहेबांना दिलं आणि इतरांना दिलं नाही हे योग्य नाही. तर हां, आणि तुम्ही तरी नेलं नाही त्यांना. ते म्हणतात पहिला निधी तुम्हीच दिला होता आणि तरी नेलं नाही, म्हणून प्रॉब्लेम आहे. बरं, तुम्ही परत काय जयंतराव सिलेक्टिव्ह आकडेवारी दिली. तुम्ही सांगितलं 59% निधी बजेटमध्ये भाजपला, 22% शिवसेनेला, 19% राष्ट्रवादीला, असं तुम्ही सांगितलं. आता ठीक आहे, आमच्याकडे संख्याबळ जवळपास असंच आहे. पण
2022 मध्ये काय झालं होतं? 22 मध्ये तुमच्याकडे असलेला सर्वात मोठा पक्ष शिवसेना, त्यांना मिळाले 16%.